नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीतील बालभारती 1 या पुस्तकातील माय इंग्लिश बुक ह्याच्यातील आपण जो पहिलं युनिट आहे त्याच्यातलं 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही कविता ॲज अभ्यासणार आहोत. तर चला बघूया आपण कविता सॉंग्स ऑफ हॅपीनेस. तर मुलांनो, आता तुम्ही 6व्या वर्गात गेले, म्हणजे तुम्ही 5व्या वर्गातून 6व्या वर्गात गेले. तर बघा, आपल्याला ही सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही जी कविता आहे ही आपल्याला या स्टेप्समधून, या ज्या 5 स्टेप्स आहेत, 5 पायऱ्या आहेत, त्याच्यातून आपल्याला ही कविता कंप्लीट करायची आहे. तर पहिलं बघा, लर्न म्हणजे आपण ह्याच्यात काय करणार आहोत, कविता रेसिटेशन करणार आहोत, ती बोलणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यातलं लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन करेल आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सारांश त्याची जी समरी आहे ती थोडक्यात समजावून सांगेल. आणि बघा, पुढची स्टेप आहे ॲक्टिव्हिटी. जी कविता आपण शिकलेलो आहोत ती ॲक्टिव्हिटी थ्रू आपण काय करू, ती कविता अजून पक्क करण्याचा, अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे ती समजेल याचा प्रयत्न करूया. आणि गेम, आता गेममध्ये काय असेल की तुम्हाला काही क्वेश्चन असतील आणि त्याच्यात 5 वगैरे असे काही गेम असतील, तर तुम्हाला एक गेम चूज करून काय करायचं, त्या प्रश्नाची आन्सर एकदम खेळत खेळत, हसत खेळत ते सॉल्व करायचे. त्याच्यात तुम्हाला फार मजा येणार आहे. आता बघा, आता टेस्ट पण तुम्हाला एक असं पर्टिक्युलर टाईम दिलेला राहील, तेवढ्या मिनटात तुम्हाला ती टेस्ट कंप्लीट करायची आहे. आणि म्हणजे मी एक्सप्लेनेशन देईल, त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला हे जे गेम्स आहेत, ॲक्टिव्हिटी आणि टेस्ट, ते तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. मग नंतर आपण बघूया लास्टवाला पार्ट आहे क्वेश्चन आणि ॲन्सर. ते तुम्हाला पण मी छान प्रकारे समजावून सांगेल आणि तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज म्हणजे स्वतःच्या मनाने पण छान लिहू शकतात. तर आपल्याला हे जी कविता आहे ही या 5 स्टेप्समधून शिकायची आहे. चला मग, तुम्ही रेडी आहात? हो, आता तुम्ही सगळे रेडी आहात, तर चला मी तुम्हाला आपली जी कविता आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेस, ह्याच्यात 2 छोट्या छोट्या पोयम आहेत, त्या कविता आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. चला तर मग, तर चॅप्टर 1.1 मधली ही कविता आहे कुठली, सॉंग्स ऑफ हॅपीनेस. सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे काय, सॉंग म्हणजे गाणे आणि हॅपीनेस म्हणजे आनंद. तर काय आहे ही कविता, कशाबद्दल आहे, आनंदाचे गाणे. तर बघूया, याच्यात इंट्रोडक्शन आहे बघा. पहिलं मी रीड करते, पहिले वाचते आणि मग त्याचं मग मी समजावून सांगते. इंट्रोडक्शन. हॅलो चिल्ड्रन, लेट्स स्टार्ट द न्यू इयर विथ जॉय अँड हॅपी थॉट्स. वी आर गोइंग टू रीड 2 songs of happiness now, so get ready to spread some happiness. इंट्रोडक्शन म्हणजे काय, हॅलो चिल्ड्रन, लेट्स स्टार्ट द न्यू इयर विथ जॉय अँड हॅपी थॉट्स. आता बघा, तुमचं जे 6th स्टँडर्ड आहे, आता आपण जस्ट सुरुवात केली आहे अकॅडमिक इयरला, म्हणजे तुमच्या शैक्षणिक वर्षाला ही सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे आपलं जे शैक्षणिक वर्ष आहे ते कसं गेलं पाहिजे, आपलं पण पूर्ण जे वर्ष आहे, शैक्षणिक वर्ष आहे, ते कसं आनंदाने आणि चिअरफुल याच्याने गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नेहमी जे काही शिक्षण घेत आहात, जे काही एज्युकेशन घेतात, जे काही शिकाल तुम्ही, ते खूप आनंदाने आणि एन्जॉय करून शिका तुम्ही. म्हणजे त्याच्यात असं रटाळवाणं किंवा तुम्हाला इच्छा होत नाही शिकायची, म्हणजे असं व्हायला नको. तर म्हणजे आपली कविताच ती आहे की तुमच्यात चिअरफुल म्हणजे आनंद किंवा उत्साह तुमच्यात निर्माण करेल. तर लेट्स स्टार्ट द न्यू इयर विथ जॉय अँड हॅपी थॉट्स. तर आपण काय करूया, नवीन शैक्षणिक वर्षाची, अकॅडमिक वर्षाची जी शिक्षणाची जी सुरुवात आहे ती आपण आपल्या हॅपी थॉट्सनी, म्हणजे छान विचार, नेहमी चेहऱ्यावर स्माईल ठेवून आणि हॅपीनेसनी आपण सुरुवात करूया. वी आर गोइंग रीड 2 songs ऑफ हॅपीनेस नाव. तर ह्याच्यात काय 2 पोएम्स दिलेल्या आहेत, म्हणजे हॅपीनेसबद्दल 2 पोएम आहेत. तर त्या 2 वेगवेगळ्या पोएम आहेत, त्या आपण आता पुढे अभ्यासू. सो रेडी टू स्प्रेड सम हॅपीनेस. चला मग, तुम्ही पण तयार व्हा सगळे हॅपीनेस म्हणजे आनंद स्प्रेड करायला. चला तर मग आपण पुढे पोएम बघूया. सॉंग्स ऑफ हॅपीनेस. When you are happy, and you know it, and you know it. When you are happy, and you know it, and you know it. Clap your hands, clap your hands. म्हणजे मुलांनो, जर तुम्ही खूप असा आनंदी असता, जर तुम्हाला खूप आनंद असतो, तो आता कुठल्याही गोष्टीचा असू शकतो. समजा तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे, तुम्ही छान ड्रॉइंग काढलेलं आहे, तुम्हाला परीक्षेत खूप छान मार्क्स मिळालेले आहेत, किंवा तुम्ही
म्हणजे घरी पण आईला मदत किंवा कुठल्या ना कुठल्या छोट्या छोट्या कार्यात जर तुम्ही असं खूप छान काम केलेलं आहे, तर काय होतं, एक जो आपल्या मनापासून जे आपण काम करतो आणि मनापासून काम करतो आणि त्याची जे पावती जी आहे आपल्याला कुठल्या गिफ्ट थ्रू मिळते किंवा काही अवॉर्ड मिळतात किंवा आपल्याला अशी छोटी छोटी भेटवस्तू मिळते, तर त्याच्यामुळे काय होते, आपल्याला आपल्या मनात एक हॅपीनेस म्हणजे आनंद निर्माण होतो अँड यू नो इट. आणि तुम्हाला तर माहिती असतं की आनंद निर्माण होतो. तर आपल्याला आनंद, दुःख किंवा म्हणजे मानवाला म्हणजे आपल्या भावना आपण आपण म्हणजे मानव असा व्यक्ती आहे की तो आपल्या रडून, हसून आणि आपल्या ॲक्टिव्हिटीमधून, शारीरिक हालचालीमधून आपला आनंद, दुःख काय करतो, तो व्यक्त करतोय. पण ही जी कविता आहे ती काय आहे, आपल्या कवितेचंच नाव आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेस. तर या कवितेमध्ये आपल्याला आनंदाबद्दलच सांगितलेलं आहे. मग काय म्हटलंय, व्हेन यू आर हॅपी, जर तुम्ही हॅपी असतात तर काय करता तुम्ही, अँड यू नो इट. तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा हॅपी असतो तर आपल्याकडून नकळतपणे आपल्याकडून क्रिया होत असते, म्हणजे कुठली ॲक्टिव्हिटी होत असते. ते काय करतो आपण, जेव्हा आपण हॅपी असतो तेव्हा क्लॅप युअर हँड. क्लॅप युअर हँड म्हणजे काय करतो, आपण टाळ्या वाजवतो. तर बघा, आपण आपला हॅपीनेस टाळ्या वाजवूनच शो करतो का, नाही. तर काय करतो, जर आपली आई आपल्या बाजूला असेल, आपल्याला खूप म्हणजे आपण जर तुम्हाला असं एखाद्या स्कूलमध्ये मेडल वगैरे मिळते, तुम्ही ते मेडल घालून येता आणि म्हणजे तुमची आई पण खुश होते. मग काय असते, म्हणजे एकमेकांना असं प्रेम दर्शवण्याचं किंवा हॅपीनेस दर्शवण्याचा एक वे असतो. तुम्ही एकमेकांना, आईला किंवा आई तुम्हाला अशी छान घट्ट मिठी मारते किंवा तुम्हाला काही असं छान अवॉर्ड मिळाला किंवा चांगली अचिव्हमेंट असली, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप चांगलं केलं, तर काय करतो आपण, वाव, हुर्रे, अशा प्रतिक्रिया करतो आणि काय करतो आपण, असं जम्प करतो, उड्या मारतो आणि काय करतो, घट्ट मिठी मारतो. आपल्या चेहऱ्यावरती चेअरफुलनेस, ते हॅपीनेस आपल्याला ते दिसते. तर आपलं हे म्हणजे मानवाचं हे आहे की म्हणजे जो ह्युमन बिईंग आहे त्याचं काय असं स्वभावच आहे की जे आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या आपण काय करतो, प्रकट करतो, म्हणजे त्या दर्शवतो, म्हणजे शो करतो, व्यक्त करतो. अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड. पण इथे काय दाखवलेलं आहे, क्लॅप युअर हँड. आता बघा की छोटं बाळ जरी जे असतं, एक छोटं 5-6 महिन्याचं बाळ किंवा वर्षभराचं बाळ, तो खाली बसलेला असतो. पण तुम्ही त्याला एखादं चॉकलेट दिलं किंवा तुम्ही त्याला एखादं टॉय दिलं, तर काय, तो पण असा टाळ्या वाजवतो, म्हणजे त्याला पण इतका आनंद होतो. तर म्हणजे टाळ्या वाजवणं किंवा आनंद व्यक्त करणं, हे हसणं, हे काय आपल्या लहानपणापासूनच आपल्यामध्ये काय असते ते असते. आणि म्हणजे लहान बाळांना तर कोणी शिकवत पण नाही की तुम्ही असा आनंद व्यक्त करा. पण काय, ज्या आपल्या मनातील ज्या भावना आहेत, ज्या आपल्या मनातील फिलिंग्स आहेत, त्या काय होतात, नकळतपणे अँड यू नो इट, म्हणजे ते नकळतपणे काय होतात, आपल्या भावना अशा समोर येतात. म्हणजे छोटंसं बाळ सुद्धा तुम्ही त्याला एक छोटंसं गिफ्ट किंवा छोटंसं काही खेळणं आणून द्या, तो पण असा खुश होऊन टाळ्या वाजवतो. तर आपण आता पुढे बघूया. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you really want to show it, clap your hand. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की जर तुम्ही खरंच खूप हॅपी असता, आम्ही किंवा जो ह्युमन बिईंग आहे, म्हणजे तुम्ही तर छोटे मुलं आपला आनंद तर खूप छान प्रकारे दर्शवता. तुम्ही छान उड्या मारता, क्लॅप करता, टाळ्या वाजवता. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, ते तुम्हाला माहिती असते की आपण आपले एक्सप्रेशन आहेत किंवा आपल्या भावना कशा दाखवायच्या, कशा व्यक्त करायच्या. पुढे बघूया. क्लॅप युअर हँड्स. मग पुन्हा इथे तीच म्हणजे त्याच ओळी रिपीट झालेल्या आहेत. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड. म्हणजे पुन्हा त्या पोएमच्या ज्या कवितेच्या ओळी आहेत त्या रिपीट झालेल्या आहे पुन्हा, की वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड. म्हणजे कवितेत पुन्हा सांगायचं आहे की आपण जर खूप हॅपी असतो, आपण खूप आनंदी असतो, तर आपण आपल्या भावना काय करतो, अभिव्यक्त करत असतो. आपण टाळ्या वाजवून अभिव्यक्त करत असतो, स्माईल करून अभिव्यक्त करत असतो, जम्प करून, ओरडून किंवा असे काही शब्द, वाव, छान, किती छान, उत्तम, अतिउत्तम, असे आपण शब्द वापरून काय करत असतो, आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. पुढे बघूया. तर अशा प्रकारे सॉंग्स ऑफ हॅपीनेस मधली ही पहिली पोएम होती.
तर सॉंग्स ऑफ हॅपीनेसमधली जी पहिली पोएम होती, पहिल्या पोएमचं नाव काय होतं, वेन यू आर हॅपी. म्हणजे तुम्ही जर हॅपी असता तर तुम्ही काय करता, आपण आपला आनंद कुठकुठल्या रूपात आपण अभिव्यक्त करू शकतो. आपण क्लॅप करून आपला आनंद अभिव्यक्त करू शकतो. आपण जंप करून, उड्या मारून, घट्ट मिठी मारून आणि चेहऱ्यावर सुंदर स्माईल ठेवून आपण आपला आनंद अभिव्यक्त करू शकतो. आता आपण या कवितेचं म्हणजे या जी आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेस याच्यातली जी पहिली छोटीशी पोएम होती ती मी तुम्हाला गाऊन पण दाखवली आहे आणि आपलं स्पष्टीकरण पण झालेलं आहे. तर आपण आता दुसऱ्या कवितेकडे वळूया, दुसऱ्या पोएमकडे वळूया. त्या कवितेचं नाव आहे सिंग युअर वे होम. काय नाव आहे सांगा बघू मला मोठ्याने, काय नाव आहे कवितेचं? सिंग युअर वे होम. काय आहे? व्हेरी गुड, सिंग युअर वे होम. चला तर मग कविता बोलूया माझ्यासोबत. तुम्ही पण मोठ्याने छान म्हणजे रिदम देऊन असं तुम्ही बोला. Sing your way home, sing your way home at the close of the day, at the close of the day. Sing your way home, sing your way home at the close of the day, at the close of the day. Sing your way home at the close of the day. बघा जशी म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात कशाने होते? पहाटे, म्हणजे असं मॉर्निंग, सकाळी. म्हणजे आपण प्रभात म्हणजे सकाळ. जशी आपल्या दिवसाची सुरुवात सकाळपासून सुरू होते, तर आपण काय छान गुड मॉर्निंग अशा छान शब्दांनी आपण काय करतो? ग्रीटिंग्स करतो, अभिवादन करतो. तर सिंग युअर वे होम छान आपण स्कूलमध्ये जातो, ज्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे ते ऑफिसमध्ये जातात, ज्यांना जी दिवसाची कामं आहेत, आपल्या दिवसाची जी कामं आहेत ती काय सकाळपासूनच छान सुरुवात होतात. मग आता जेव्हा सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, आपण बघा स्कूलमधली मुलं स्कूलमध्ये जातात, छान पूर्ण अभ्यास करतात, खेळतात, ॲक्टिव्हिटीज करतात. म्हणजे आपले आई बाबा ऑफिसमध्ये जात असतील ते आपली ऑफिसची कामं करतात आणि काय सगळेजण आपल्या दिवसभराची कामे आटपून कुठे जातात? शेवटी घरी यायला निघतात. ॲट द सिंग युअर वे होम. तर घरी जाताना काय करायला पाहिजे? जसं आपण चिअरफुल, हॅपीनेस, आपलं स्माईल ठेवून आपण जसं आपल्या कामाची सुरुवात करतो, तर आपण घरी परतताना आपण काय करायला पाहिजे? छान असं सुंदर गाणं गुणगुणायला पाहिजे आणि छान आनंदाने असं आपण घरी परतायला पाहिजे. ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजे आपले कामं संपून, आपले दिवसभरातली जे कामं आटपून आपण घरी, म्हणजे आपला दिवस संपायला येतो. संध्याकाळची वेळ ही कशी असते? घरी जायचीच असते. म्हणजे आपले तेव्हापर्यंत सगळे कामं आटोपलेले असतात. पण या घरी जायच्या वेळेस काय करायला पाहिजे? छान आपण असं फ्रेश मनाने की अरे वा, आपला दिवस आज किती छान गेला, आपण किती छान काम केलं, आपण आज किती काय काय करू शकलो, म्हणजे आजचा दिवस आपला छान. तर हे सगळं आठवून छान परतीच्या प्रवासाला घरी जाताना आपण काय करायला पाहिजे? गाणं गुणगुणायला पाहिजे. कसं? सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, ॲट द क्लोज ऑफ द डे. इथपर्यंत समजलंच असेल तुम्हाला. आपण आता पुढची ओळ बघूया. Sing your way home, sing your way home, drive the shadows away, drive the shadows away. Sing your way home, sing your way home, drive the shadows away, drive the shadows away. बघा, sing your way home, home means घर, sing म्हणजे गाणे, drive म्हणजे काय आहे? म्हणजे घालवणे, दूर करणे. ड्राईव्ह म्हणजे घालवणे, दूर करणे. द शॅडोज अवे. आता बघा शॅडोजचा एक पहिला अर्थ होतो सावली. सावली म्हणजे जो आपण कॉमन अर्थाने आपण घेतो की सावली, शॅडो म्हणजे सावली. एका झाडाची सावली आहे, ही माझी सावली आहे, एखाद्या बिल्डिंगची सावली आहे. तर पण या कवितेमध्ये म्हणजे इथे या कवितेमध्ये शॅडोजचा अर्थ काय दिलेला आहे? म्हणजे ज्या डार्क थॉट्स आहेत, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत. ड्राईव्ह द शॅडोज अवे म्हणजे आपल्या मनातली जी घालमेल आहे, जे थॉट्स आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, आपल्यासोबत जे वाईट प्रसंग घडलेले आहेत, जे काही वाईट झालेलं आहेत, वाईट घटना आहेत, तर काय करायला पाहिजे? किंवा आता आपण एखाद वेळेस म्हणजे तुम्ही शाळेत शिकता, कधी कधी टीचर तुम्हाला रागवतात, कधी कधी आपल्याला पनिशमेंट पण होते. तर त्याचं काय वाटते? अरे आजचा दिवस आपला वाईट गेला. पण एखादं काम आपल्याकडून त्या दिवशी बरोबर नीटनेटकं घडत नाही. त्याचं कुठेतरी आपल्याला घरी जाताना आपल्याला डिसअपॉइंटमेंट असते, दुःख असते. किंवा आपले आई बाबा किंवा जो कोणी ऑफिसमध्ये वगैरे पण काम करतात, कधी कधी त्यांच्याकडून पण ते काम कधी कधी कम्प्लीट होत नाही, काही त्रुट्या असतात. पण त्यांना पण घरी जाताना कसं असतं की थोडं एक डिसअपॉइंटमेंट असते की आजचं जे टास्क आहे किंवा जे आजचं काम आहे ते आपण पूर्ण करू शकलो नाही, ही खंत आपल्या मनात कुठंतरी असते. तर या कवितेत काय सांगितलेलं आहे की आपण म्हणजे
नव्या आशेने नवी उमेदीने आपण कामाची सुरुवात करतो. पण काही काही अशा ज्या गोष्टी घडून जातात, जे वाईट थॉट्स राहतात की ते घरी जाताना आपल्याला तेच म्हणजे मनामध्ये घोळत असतात. तर काय करायला पाहिजे? ड्राईव्ह द शॅडोज अवे. ड्राईव्ह द शॅडोज अवे म्हणजे हे जे वाईट विचार, वाईट थॉट्स आहेत ते काय आपण असं दूर करून टाकायला पाहिजे, की ठीक आहे जे घडलं ते घडलं, पण आता काय करू आपण, जे काही आजचं उरलेलं काम आहे किंवा आज झालेल्या ज्या चुका आहेत त्या आपण पुन्हा रिपीट करणार नाही. आणि ते थॉट्स किंवा ते वाईट विचार आपण ते तिथेच घालवून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. आणि घरी जाताना काय करायला पाहिजे? डोक्यातले सगळे वाईट थॉट्स बाहेर काढून आनंदाने आपण घरी जायला निघायला पाहिजे. आता पुढे बघूया. स्माइल एव्हरी माइल, स्माइल एव्हरी माइल फॉर वेर एव्हर यू रोम, वेर एव्हर यू रोम. म्हणजे स्माइल एव्हरी माइल म्हणजे तुमच्या आयुष्यात जिथे कुठे असतात, ज्या स्थानावर असाल, म्हणजे प्रत्येक स्थानावर, प्रत्येक माईलवर तुम्हाला काय करायला पाहिजे? म्हणजे प्रत्येक आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग प्रसंग येत असतात, अशा अनेक घटना घडत असतात. तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंतरावर, प्रत्येक माईलवर काय करायला पाहिजे? आपण नेहमी स्माइल ठेवायला पाहिजे. नेहमी हसत खेळत प्रसंगांना आपण तोंड द्यायला पाहिजे. फॉर वेअर एव्हर यू रोम, फॉर वेअर एव्हर म्हणजे तुम्ही, वेअर एव्हर म्हणजे जिथे कुठे, WHEREVER, वेअर एव्हर म्हणजे जिथे कुठे. ROME, रोम, रोम म्हणजे काय होते? फिरणे, भटकंती करणे. म्हणजे जसं तुम्ही कुठल्या सहलीला जाता, म्हणजे काय करा, सहलीला जाता, कुठल्या प्रेक्षणीय स्थळ बघायला जाता, कुठल्या स्थळाला भेटी देता, म्हणजे काय असते ते? रोम करणे. म्हणजे आपण भटकंती देतो, प्रवास करतो, छान त्याचा आनंद लुटतो, त्याला काय म्हणू आपण? रोम. आणि वेअर एव्हर म्हणजे जिथे जिथे कुठे. स्माइल एव्हरी माइल म्हणजे आपल्या आयुष्यात जे कुठले घटना प्रसंग, जे काही रस्ते किंवा जे काही आहेत, ते काय करायला पाहिजे? त्याच्यात आपण नेहमी स्माइल ठेवायला पाहिजे. फॉर वेअर एव्हर यू रोम म्हणजे तुम्ही जिथे कुठे पण फिरायला जाता तुमच्या आयुष्यात, कुठेही जा, म्हणजे तो तुमच्या शैक्षणिक प्रवास असो, तो तुमचा म्हणजे सहलीचा प्रवास असो, किंवा तो तुमच्या आयुष्यातला कुठलाही प्रवास असो, त्याच्यात काय करायला पाहिजे? तुम्ही नेहमी चेहऱ्यावर स्माइल ठेवून तो प्रवास म्हणजे करायला पाहिजे. तर जर वेअर एव्हर यू रोम, जेव्हा तुम्ही प्रवास करतात तर काय करायला पाहिजे आपण? जेव्हा आपण प्रवास करतो, रोम करतो, भटकंती करतो, तर काय करायला पाहिजे आपण? बघा पुढच्या लाईनमध्ये, इट विल ब्रायटन युअर रोड, इट विल ब्रायटन युअर रोड, इट विल ब्रायटन युअर लोड, इट विल लायटन युअर लोड. इट विल ब्रायटन युअर रोड म्हणजे सांगितलं आहे की इथे, म्हणजे यांनी रोम म्हणजे फिरणे, आपण भटकंती करतो, आपण फिरायला जातो, प्रवासाला जातो, आपला शैक्षणिक प्रवास असू द्या किंवा तुमच्या तो आयुष्यामधील कुठलाही प्रवास असू द्या, तर त्याची जी सुरुवात आहे, इट विल ब्रायटन युअर रोड. जर तुमच्यात कुठलंही कार्य करता, जर तुमच्यात ती पॉझिटिव्हिटी असेल, सकारात्मकता असेल, तुमच्या डोक्यात छान थॉट्स असतील, पॉझिटिव्हिटी. आता तुम्ही जसं कुठे अभ्यासाला तुम्ही बाहेर चालल्यात, पुढे शिकायला चाललेल्या आहात, पण तुमच्यात असेल की नाही, तर डेफिनेटली मी करू शकते, ते मी छान करेल, म्हणजे आपल्या मनात क्वेश्चन अराईज होतात, प्रश्न निर्माण होतात, खरंच मी जाऊ शकेल का? हा कोर्स मला झेपेल का? मी तिथपर्यंत पोहोचू शकेल का? मी पास होईल का? मी नापास तर नाही होणार? जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स ठेवले की मी हे करूच शकणार नाही, तर डेफिनेटली ते होणार नाही. पण ब्रायटन युअर रोड, जर तुम्हाला तुमचा प्रवास, रोड म्हणजे तुमचा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो खरंच तुम्हाला सुखकर आणि छान असं पूर्ण, म्हणजे त्याच्यात तुम्हाला अचिव्हमेंट करायचं, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? म्हणजे छान तुमच्या डोक्यात सकारात्मक पॉझिटिव्हिटी ठेवावी लागेल. आणि ब्रायटन युअर रोड म्हणजे काय होईल? तुमचा रस्ता आपोआपच असा प्रकाशमय होईल, तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल. तो तुमचा प्रवासाचा म्हणजे सहलीचा किंवा कुठल्या म्हणजे प्रेक्षणीय स्थळाला जरी तुम्हाला भेट द्यायची असेल, किंवा इथून तुम्हाला आता नागपूरवरून तुम्हाला मुंबईला जायचं असेल किंवा USA जायचं असेल, तुमच्या मनात प्रश्न असतात, खरंच मला हा खर्च झेपेल का? मग मला तिथे लँग्वेज प्रॉब्लेम तर येणार नाही, मी एकटं करू शकेल का? जर असे क्वेश्चन निर्माण झाले तर काय होईल? आपल्यात निगेटिव्हिटी निर्माण होते. पण आपण खरंच ते पॉझिटिव्हली आपण याचं प्लॅनिंग केलं, नाही मी करू शकते, मी जाऊ शकते, हे सगळं करेल. आणि काय होईल? जर तुमच्यात पॉझिटिव्हिटी असेल तर तुम्हाला ब्रायटन युअर रोड म्हणजे तुम्हाला तसे रस्ते पण मिळतील आणि तुम्हाला ते मार्ग पण मिळेल आणि तुमचा प्रवास काय होईल? सुखकारक होईल. आता बघा, इट विल लायटन युअर लोड, इट विल लायटन युअर लोड. जर तुमच्या मनात असे प्रश्नचिन्हच नसले आणि तुम्ही छान तुमचा प्रवास असं छान सुरू केला, छान ब्रायटन युअर रोड म्हणजे तुमच्या डोक्यात छान थॉट्स असले, छान मार्ग असले, छान प्लॅनिंग असलं, तर काय होईल? इट विल लायटिंग युअर लोड म्हणजे तुम्हाला जेव्हा जाल किंवा तुम्ही म्हणजे
जाल तर काय होईल की जे तुमच्या डोक्यात जे वाईट घटना आहेत, चिंता आहेत, म्हणजे करू शकेल, नाही करू शकेल, निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्यासोबत हे झालं होतं, म्हणजे असं काही असतं चिंता वगैरे, तर ते काय होईल, ते लाईट होईल. म्हणजे म्हणजे त्याची भीती तुमच्या मनातून कमी होईल, लोड कमी होईल आणि तुमचा प्रवास हा छान होईल. तो म्हणजे तुमचा कुठलाही, म्हणजे कुठले फिरायला जाण्याचा प्रसंग असू दे, म्हणजे कुठलाही, किंवा तुम्ही ॲटलीस्ट म्हणजे तुम्ही जे साधं जे आपण दिवसाचं रुटीनवालं काम करून जेव्हा आपल्या घरी परततो, जर आपण छान पॉझिटिव्हिटी ठेवली, आपला रस्ता म्हणजे आपलं मार्ग क्लिअर ठेवला आणि आपण तेवढी कॅपॅसिटी, क्षमता दाखवली की नाही मी हे करू शकते, तर काय होईल, आपलं लोड म्हणजे आपल्या ज्या तणाव जो आहे, आपली जी चिंता आहे, ते काय होईल, म्हणजे चिंता दूर केलं तर काय होईल, हे सगळं असं हलकं होऊन जाईल आणि आपला वे अजून रस्ता असा सुखकारक होईल. आता पुढची लाईन बघूया आपण. If you sing your way home, if you sing your way home, sing your way home at the close of the day. काय सांगितलेलं आहे, इफ यू सिंग युअर वे होम, इफ यू सिंग युअर वे होम. इफ म्हणजे जर, इफ यू सिंग युअर वे होम म्हणजे तुम्ही घरी जाताना हे छान गाणं गात चालले, तुम्ही छान गुणगुणत चालले, छान असं, छान चिअरफुल असं, प्रसन्न सॉफ्ट याच्यात तुम्ही गात चालले ॲट द क्लोज ऑफ द डे, तर काय होईल, ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजे तुमचा जो दिवस संपतो आहे, दिवसाचं जे एंडिंग आहे, क्लोज आहे, म्हणजे आपलं कामं करून आपण सगळं जे काम करून आपण घरी जातो, परतीचा प्रवास आहे, तर काय होईल, ते आपण प्रसन्न मनाने हसत खेळत आपण घरी जाऊ आणि आपल्या दिवसाचं एंडिंग पण छान होईल. सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द सॅडोज अवे. म्हणून काय करा, छान तुम्ही गाणं गुणगुणत जा आणि तुमच्या मनातील ज्या वाईट चिंता, विचारच्या घटना आहेत त्या करा, काय करा, तुम्ही डिलीट करा, ड्राईव्ह करून टाका, म्हणजे त्या सगळ्या घटना तुम्ही घालवून टाका, ड्राईव्ह करा आणि नवीन पॉझिटिव्हिटी, सकारात्मक याच्याने तुम्ही घरी परतीचा प्रवास करा आणि पुन्हा जसं ज्याप्रमाणे आपण आपली पहाट नव्या जोमाने, नव्या उत्साहाने तुम्ही उठता, त्याचप्रमाणे तुम्ही दिवसाची म्हणजे क्लोज ऑफ द डे, दिवस पण आपला तसाच छान गेला, तर काय होईल, आपला चांगला दिवस गेला याचा आपल्याला आनंद होईल आणि आपण प्रसन्न राहू. तर इथे हेच सांगितलेले आहे की दिवसाची जेवढी सुरुवात आपण जोमाने, उत्साहाने करतो, तसंच आपण दिवसाची एंडिंग सुद्धा, जे आपलं क्लोज ऑफ द डे आहे, म्हणजे संपणारा दिवस आहे, तो पण आपण छान प्रसन्न चिअरफुल गाणं गाऊन छान संपवायला पाहिजे. तर आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेसमध्ये आपण 2 पोयम पाहिलेल्या होत्या. तर त्या दोन्ही पोयम मी तुम्हाला छान एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे. त्याचं इंट्रोडक्शन, त्या पोयम गाऊन पण दाखवलेलं आहे, त्याच्यात इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि मी त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलेले आहे. तर आता आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. तर मुलांना आपलं एक्सप्लेनेशन तर झालंच आहे. तर आता सॉंग्स ऑफ हॅपीनेसमध्ये जे मीनिंग आहेत, म्हणजे जे हार्ड वर्ड्स आहेत, कठीण शब्द आहेत आणि म्हणजे असे मोठे मोठे वर्ड्स आलेले आहेत, फ्रेजेस आलेले आहेत, तर काय आपण त्याचा अर्थ बघूया. तर तो बोर्डवर तुम्हाला ते दिसत आहेत, म्हणजे शब्द दिसत आहेत आणि त्याचे मीनिंग, तर आपण ते बघूया. तर बघा, पहिला आहे सिंग युअर वे होम. याचा अर्थ बघा काय आहे. पहिला आहे सिंग युअर वे होम, याचा अर्थ आहे वेन यू आर गोइंग बॅक होम, सिंग ऑन द वे, बी हॅपी. म्हणजे काय सांगितलेलं आहे, याचा अर्थ काय होतो, सिंग युअर वे होम, वेन यू आर गोइंग बॅक होम, सिंग ऑन द वे, बी हॅपी. म्हणजे काय म्हटलं आहे, सिंग युअर वे होम, वेन यू आर गोइंग बॅक, जेव्हा तुम्ही घरी परतता, घरी जेव्हा आपल्याला जायचे काम संपतो, आपलं स्कूलमधून तुम्ही घरी जातो, ऑफिसमधले लोक घरी जातात, जोही काही म्हणजे सकाळी कामाला बाहेर निघालेला असतो, त्याची सगळ्याची परतण्याची वेळ ही संध्याकाळची असते. वेन यू आर गोइंग बॅक होम, सिंग ऑन द वे, बी हॅपी. तर काय करायला पाहिजे, आपण जेव्हा आपलं काम संपवून घरी जातो, तर आपण गाणं गुणगुणत गायला पाहिजे, म्हणजे हॅपी मूड मध्ये गेलं पाहिजे. आता दुसरा आहे बघा, ॲट द क्लोज ऑफ द डे. ॲट द क्लोज ऑफ द डे याचं मिनिंग बघूया. ॲट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन. ॲट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन. म्हणजे क्लोज ऑफ द डे म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे, म्हणजे आपला क्लोज ऑफ द डे म्हणजे आपलं संध्याकाळीच काम संपतो. म्हणजे तुम्ही शाळेत जाता तर तुम्हाला संध्याकाळीच सुट्टी होते 5च्या नंतर. तर ॲट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन, जेव्हा दिवस संपायला येतो तेव्हा काय होतं, आपले कामं पण स्कूलमधली, ऑफिसमधली काय होतात, कामं संपतात. म्हणजे दिवस जसा संपतो तसं आपलं घरी परतण्याची सुद्धा वेळ होते आणि आपले कामं संपतात. आता आहे ड्राईव्ह द सॅडोज अवे. याचा अर्थ बघूया. बघा, DRIVE, ड्राईव्ह द सॅडोज अवे मीन्स काय असते, रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड. काय, सॅड म्हणजे दुःखी, थॉट्स म्हणजे THOUGHTS, थॉट्स म्हणजे विचार.
रिमूव्ह म्हणजे बाहेर काढणे. तर ड्राईव्हचा अर्थ इथे दुसरं काय होतो, रिमूव्ह. ड्राईव्हला शब्द काय वापरलेला आहे, रिमूव्ह. रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड. माइंड म्हणजे आपल्या डोक्यातून. तर रिमूव्ह म्हणजे जे वाईट विचार आहेत, रिमूव्ह म्हणजे घालवणे, डिलीट करणे. रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स म्हणजे आपल्या डोक्यातील जे काही अशा दुःखद घटना आहेत, दुःखद विचार आहेत, त्या काय करायला पाहिजे, फ्रॉम युअर माइंड, त्या संपूर्ण घालवून टाकायला पाहिजे. म्हणजे कवितेत असा अर्थ त्याचा दिलेला आहे. मग आहे ROMEM, ROAM, रोम. रोम म्हणजे काय होते, वॉन्डर, WANDER, वॉन्डर. आणि दुसरं आहे ट्रॅव्हल. याचे दोन अर्थ आहेत. वॉन्डर म्हणजे भटकंती करते, जसं तुम्ही सहलीला जाता, कुठल्या नैसर्गिक किंवा म्हणजे अशा प्रेक्षणीय स्थळाला असं भेट देता, म्हणजे नेचरशी जे निसर्गाशी ज्या रिलेटेड म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणतो, वॉन्डरिंग करतो. म्हणजे आपण भटकंती म्हणजे हा तलाव कसा आहे, इथलं नैसर्गिक वातावरण कसं आहे, किती सुंदर म्हणजे झाडं आहेत, किती सुंदर तलाव आहे, किती सुंदर नदी, किती सुंदर समुद्र. हे काय करतो आपण, रोम करत असतो, त्याचं निरीक्षण करत असतो, ट्रॅव्हल आणि प्रवास पण करत असतो. तर प्रवासात पण आपल्याला अशा नवीन नवीन गोष्टी सापडतात, आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतो आणि त्याच्या नोंदी पण आपण ठेवायला पाहिजे, आपण काय पाहिलं. तर रोम म्हणजे भटकंती. ठीक आहे. आता पुढे बघूया, ब्रायटन युअर रोड. ब्रायटन युअर रोड हिअर. हिअर म्हणजे कुठे, या कवितेमध्ये. हिअर म्हणजे या संदर्भात सॉंग्स ऑफ हॅपीनेस या कवितेच्या संदर्भात म्हटलेलं आहे. इट मीन्स मेक यू फील हॅपी अँड चिअरफुल. हिअर कवितेत काय सांगितलं आहे, ब्रायटन युअर रोड मीन्स मेक युअर फील हॅपी अँड चिअरफुल. तर आपण नेहमी सतत काय करायला पाहिजे, मेक युअर फील म्हणजे स्वतःला, मेक युअर फील म्हणजे स्वतःला काय करायला पाहिजे, आपण हॅपी ठेवायला पाहिजे, असं खुश ठेवायला पाहिजे. आणि चिअरफुल म्हणजे आनंदी, उत्साही, स्वतःचं मन असं नेहमी आनंदी, उत्साही, प्रफुल्लित असायला पाहिजे. त्याचा अर्थ आहे ब्रायटन युअर रोड. आता बघूया शेवटचा आहे, लाइटन युअर लोड. लाइटन युअर लोड हिअर म्हणजे या कवितेमध्ये त्याचं मीनिंग आहे, इट मीन्स मेक युअर वरीज ऑर प्रॉब्लेम स्मॉलर. म्हणजे काय झालं, लाइटन युअर लोड म्हणजे काय, आपण नेहमी हॅपी चिअरफुल असलो. इट मीन्स लाइटन युअर लोड. लोड म्हणजे खूप असं ओझं जे असतं, लोड म्हणजे LOAD, लोड म्हणजे असं ओझं असतो असं. लाइटन म्हणजे त्याला हलकं करणे. लाइटन युअर लोड हिअर याचं कवितेत मिनिंग आहे, इट मीन्स मेक युअर वरीज ऑर प्रॉब्लेम स्मॉलर. म्हणजे काय करायला पाहिजे, आपण असं हॅपी ठेवून जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, जे काही अशा वरीज आहेत, ज्या काही चिंता आहेत, आपल्या डोक्यात सतत विचार असतात की आता कसं होईल, मग मी काय करेल, माझा अभ्यास पूर्ण होईल की नाही, परीक्षेत मला चांगले मार्क्स मिळतील की नाही, मला कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येईल की नाही, म्हणजे हा खेळ मी खेळू शकतो की नाही, असे खूप सारे क्वेश्चन मार्क्स असतात, प्रश्नचिन्ह आपल्या मनात असतात. तर काय करायला पाहिजे, मेक युअर वरीज अँड प्रॉब्लेम स्मॉलर. त्याच्यावर आपल्याला सोल्युशन काढायला पाहिजे. त्याच्यावर सोल्युशन काढून काय करायला पाहिजे, ते जे प्रॉब्लेम्स आहेत आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करून, छोटं छोटं करून ते रिमूव्ह करायला पाहिजे. तर आपण अशा प्रकारे वर्ड मिनिंग्स बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला समजलंच असेल. तर पहिलं होतं, सिंग युअर वे होम मीन्स वेन यू आर गोईंग बॅक होम, सिंग ऑन द वे, बी हॅपी. जेव्हा तुम्ही घरी परतता त्यावेळेस तुम्ही काय असायला पाहिजे, गाणं गुणगुणत जा आणि आनंदी मनाने जा. दुसरं बघा, ॲट द क्लोज ऑफ द डे. ॲट द क्लोज ऑफ द डेचं मिनिंग, ॲट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन. म्हणजे जसं दिवस संपायला येतो तेव्हा काय होतं, आपल्या कामाची पण वेळ पूर्ण झालेली असते आणि आपण आपलं काम पण संपत आलेलं असतं, म्हणजे काम संपलेलं असतं आणि आपण घरी जायला निघतो. ड्राईव्ह द सॅडोज अवे, रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड. म्हणजे आपल्या डोक्यातील जे काही वाईट विचार आहेत ते टोटली काढून टाकायला पाहिजे. मग आहे रोम. रोम मीन्स वॉन्डर, ट्रॅव्हल. जे कुठे भटकंती प्रवासाला जातो त्याला रोमिंग म्हणतात, रोम करणे. ब्रायटन युअर लोड हिअर म्हणजे या कवितेत सांगितलेलं आहे, इट मीन्स मेक युअर फील हॅपी अँड चिअरफुल. म्हणजे स्वतःला तुम्ही नेहमी हॅपी आणि आनंदी असं चिअरफुल ठेवा. लाइटन युअर लोड हिअर इट मीन्स मेक युअर वरीज ऑर प्रॉब्लेम स्मॉलर. म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर सोल्युशन काढून, त्याच्यावर मार्ग काढून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम छोटे छोटे करत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर आपण या कवितेतील आपण काय काय बघितलं, म्हणजे सॉंग्स ऑफ हॅपीनेसमध्ये आपण पोएम बघितलं, त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. त्याच्यानंतर आपण पोएम म्हणजे मी गाऊनही दाखवली आहे, मग त्याचं स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे वर्ड मिनिंग पण पाहिलेले आहेत. तर इथपर्यंत आपलं सगळं झालेलं आहे. तर आपण आता पुढच्या स्टेपकडे वळूया. तर मुलांना आपलं इंट्रोडक्शन, एक्सप्लेनेशन आणि त्याचे मिनिंग पण झाले, वर्ड मिनिंग पण झाले आहेत. आता आपण बघूया सॉंग्स ऑफ हॅपीनेसची समरी बघूया. तर बघा, हॅपीनेस इज सो इम्पॉर्टंट इन अवर लाईफ.
We just learned from these two beautiful poems that one should always remove all sad thoughts from mind and try to be happy and cheerful. काय सांगितलेलं आहे? हॅपीनेस इज सो इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यात आनंद फार महत्त्वाचा आहे. जर आपण आनंदी असलो तर आपण फिजिकली मेंटली आपली छान ग्रोथ होते. म्हणजे आपलं म्हणजे जे शरीर आहे किंवा आपलं डोकं आहे काय असते हे आनंदी असल्यामुळे छान म्हणजे आपण जॉयफुल राहतो नेहमी. म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थ पण छान असते याच्यामुळे. सो वी जस्ट लर्न फ्रॉम दिस टू ब्युटिफुल पोएम्स दॅट वन शुड ऑलवेज रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम माइंड अँड ट्राय टू बी हॅपी अँड चेअरफुल. तर या दोन पोएममधून आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे की आपल्या याच्यातील जे वाईट थॉट्स आहेत, जे सॅड थॉट्स आहे, वाईट आहे, वरीज आहेत, जे चिंता आहेत त्या काय करायला पाहिजे, ते बॅड थॉट्स आपण काढून टाकायला पाहिजे अँड आपल्या माइंडमधून रिमूव्ह करायला पाहिजे अँड ट्राय टू बी हॅपी अँड चेअरफुल. आणि नेहमी सतत आपण हसत खेळत राहायला पाहिजे. तर याची ही थोडक्यात समरी होती. काय सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये हॅपीनेस खूप महत्त्वाचा आहे. जर हॅपीनेस नसेल तर आपलं जीवन काय होईल, खूप निरागस होईल. आपल्या आयुष्यात म्हणजे त्याला काही अर्थच राहणार नाही. दुःखाच्या शिवाय आपल्याला काही मिळणारच नाही. पण जर आपण जर हॅपी असलो तर आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या घरचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण काय राहील ते पण म्हणजे आपण आपल्यामुळे जर हॅपीनेस स्प्रेड करू तर सगळेच हॅपी राहतील. जर आपण चांगलं करत गेलो तर काय होईल, आपलं ॲटमॉस्फिअर वातावरण पण असं चांगलं राहते. तर या दोन पोएममधून आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे की वन शुड ऑलवेज रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स. म्हणजे आपल्या एक तर तुम्ही काय करा, आपल्या डोक्यातील जे वाईट थॉट्स, वाईट चिंता आहे त्या सगळ्या टोटली रिमूव्ह करा अँड ट्राय टू बी हॅपी अँड चेअरफुल आणि तुम्ही छान आनंदी उत्साही राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनात पुढे वाढा. तर हे झालं आपलं म्हणजे समरी पण झालेली आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलेलं असेल.